नमस्कार मित्रांनो, मी आता पुढील ॲपॅरिझम नंबर 81 पासून आपल्यासमोर सादर करीत आहे. हा स्वरा नावाचा चिरकालीन दोष पिढ्यानपिढ्या एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबामध्ये प्रवेश करून सतत मानव जातीला त्रास देत आहे व अनेक वर्षापासून हा चालत आल्यामुळे त्याच्या स्वरूपात पण बदल झालेला आहे. हे स्वरूप त्या प्रत्येक व्यक्तीवर तिच्या प्रकृतीनुसार व ती व्यक्ती ज्या बाह्य परिस्थितीत राहते त्या बाह्य परिस्थितीचा व्यक्तीवर होणारा परिणाम याचाही समावेश आहे. उदाहरणार्थ हवामान, राहायची जागा, विविध प्रकारच्या चालीरीती व त्यामुळे होणारे मनावर व शरीरावर होणारे परिणाम, कोणत्याही प्रकारचे आर्थिक ताण, मग ते व्यापाराविषयक असोत किंवा लैंगिक असोत किंवा खाण्यापिण्याचे असोत, या विविध आविष्कारांना भिन्न भिन्न प्रकारची नावे देऊन त्यांचे रोग म्हणून वर्णन करण्यात आले तरी या रोगांच्या मुळाशी स्वरा नावाचा दोष आहे हे समजणे आवश्यक आहे. ॲपॅरिझम 82 जरा चिरकालीन दोषांचा म्हणजे क्रोनिक मायाझोम शोधामुळे आपले रोगाविषयीचे ज्ञान पूर्वीपेक्षा बरेच पूर्णत्वाला पोहोचले आहे. जरी स्वरा दोषनाशक अँटीसोरिक औषधाच्या शोधामुळे पूर्वीपेक्षा रोगाची चिकित्सा चांगली करता येऊ रोग बराच आटोक्यात येत असला तरी प्रत्येक होमिओपॅथिक चिकित्सकाचे कर्तव्य तेथे संपत नाही. त्याच्याकडे येणाऱ्या रोग्याला होणाऱ्या सर्व लक्षण समुच्चयाचा टोटॅलिटी ऑफ सिम्प्टम व त्याच्या व्यक्तित्वाचा इंडिव्हिज्युअलचा विचार करणे आवश्यक आहे. रोग अशुकरी आहे की चिरकालीन आहे हे पाहून थोडाफार फरक करावा लागेल. कारण अशुकारी रोगात रोग लक्षणे व चिन्हे स्पष्टपणे दिसून येतात व जास्त खोलवर विचार करावा लागत नाही. पण चिरकालीन क्रोनिक रोगात मात्र असे काही नाही आहे. कारण रोग बऱ्याच काळापासून शरीरात वास करीत असल्यामुळे त्या रोगाचे लक्षण अंगवळणी पडून जातात व रोगी त्याविषयी फारसे सांगत नाही. लक्षणे शोधून काढणे जरी कठीण जात असले तरी त्या दिशेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही कला म्हणजे आर्ट ऑफ केस टेकिंग प्रयत्न केल्यास प्रत्येकाला साध्य होऊ शकते. 30 विकृती विज्ञान पॅथॉलॉजी शास्त्रात जी रोगांची निरनिराळी नावे आढळतात ती सर्व नावे बहुतांशी एकत्र लक्षणावरून देण्यात आलेली आहेत. उदाहरणार्थ कावीळ, सूज, क्षय, प्रदर, मूळव्याध, वात, रुमॅटिझम, आचके, कन्व्हर्जन, वेडेपण, मॅनिया, घशात टॉन्सिल, फोडणे, क्विन्सी वगैरे ही जी काही नावे देण्यात आली आहेत यावरून संपूर्ण रोगाचा व रोग कारणाचा निश्चित बोध होत नाही. आणि रोगांची नावं ठेवणे व त्यावरून त्यांची चिकित्सा करणे ही जी पद्धत आहे ती बरोबर नाही. कारण नाव जरी सारखे असले तरी प्रत्येक रोगात बरीच विभिन्नता आढळून येते. प्रत्येक रोगाची जरी एकच उपचार असला तरी त्यात व्यक्तिगत भिन्नता आढळून येते. त्यावर उपचार सारखा नसतो. मग रोगाचे नाव ठेवण्याची आवश्यकता काय? हे झाले चिरकालीन रोगाच्या बाबतीत. परंतु अशुकारी व साथीचे रोगसुद्धा समान नसतात. त्याच रोगांची एकाच वेळी येणारी साथ व नंतर काही दिवसांनी येणारी साथ या दोहोत रोग जरी एक असला तरी लक्षणात भिन्नता आढळून येते. उदाहरणार्थ इन्फ्लुएन्झा नावाच्या तापाच्या साथीचा विचार केला तर प्रत्येक दुसऱ्या येणाऱ्या साथीच्या तापात बरीच भिन्नता आढळून येते. मग रोगाचे नाव तेच असले तरी उपचार करता एकच असा राहू शकेल. म्हणून व्यक्ती तितक्या प्रकृती हा होमिओपॅथीचा सिद्धांत अगदी योग्य आहे हे यावरून निर्विवाद सिद्ध होते. तेव्हा खरी चिकित्सा करायची असेल तर रोगाच्या नावावर विसंबून न राहता रोगी व त्याला होणाऱ्या संपूर्ण लक्षण समुच्चय विचारात घेऊन उपचार करावा लागेल. रोगाच्या नावावरून उपचार करू नये येथे सांगावेसे वाटते. कधी कधी रोगाचे नाव
ठेवायचे असेल तर ते रोग्याला सांगण्यापुरतेच व रोग्याची साध्यता किंवा असाध्यता ठरवण्यापुरतेच मर्यादित असावे, परंतु उपचार करण्याकरिता रोगाचे नावाचा आधार घेणे अगदी चुकीचे आहे. ॲफोरिझम 83. प्रत्येक रोग्याची व्यक्तिगत तपासणी करावी. प्रत्येक रोगी एकाच रोगाचा एकमेकापासून भिन्न असतो. चिकित्सकाने रोग्याला तपासताना आपले मन कधीही पूर्वग्रहदूषित अनप्रेजुडाइज्ड ठेवू नये व रोगाचे चित्रण पिक्चर ऑफ डिसीज करीत असताना काळजीपूर्वक लक्षणांची नव्हे तर लक्षण समुच्चयाची नोंद करावी. ॲफोरिझम 84. चिकित्सकाने रोगी आपल्या तक्रारीचा संपूर्ण इतिहास सांगत असताना बारकाईने लक्ष ठेवावे. ऑब्झर्वेशन. तसे रोग्याबरोबर येणारे रोग्याचे मित्र, नातलग किंवा अन्य कोणी ज्यांनी त्या रोगाच्या तक्रारी पाहिल्या असतील, त्यांनी ऐकल्या असतील तर त्या सर्व नीट ऐकून घ्याव्यात. हे सर्व ऐकताना स्वतः बारकाईने निरीक्षण करावे. रोग्याच्या तक्रारी लिहित असताना व सर्व शांतपणे रोग्याच्या भाषेत लिहाव्यात. अशा वेळी आपण बोलू नये व रोग्याला तक्रारी सांगताना अडथळा करू नये. जर तो अगदीच वेगळ्या तऱ्हेने सांगत असेल की त्याचा आपणाला काहीच उपयोग नाही तर त्याला अडथळा करावा. अशा तऱ्हेने रोग्याचा संपूर्ण इतिहास केस रेकॉर्ड लिहित असताना तो जे काही सांगणार ते आधीच त्याला सावकाश सांगायला लावावे, जेणेकरून लक्षणे लिहिताना घाई होणार नाही. रोग्याला त्याची लक्षणे सांगत असताना अडथळा केला तर त्याची विचारमालिका तुटून जाते व तो जे काही सांगणार ते सांगायला विसरून जातो. ॲफोरिझम 85. प्रत्येक नवीन लक्षण सांगत असताना चिकित्सकाने थोडी जागा मोकळी सोडावी. त्याचे खाली दुसरे लक्षण लिहावे व तो जे काही सांगायला विसरला असेल तर पुन्हा त्यात जास्तीची नोंद करावी. ॲफोरिझम 86. जेव्हा रोगी जे काही सांगतो ते जर संपले असेल तर रोग्याने जे काही सांगितले असेल ते त्याला क्रमशः वाचून दाखवावे व असे करताना प्रत्येक लक्षणाविषयी अधिक बारकाईने चौकशी करावी. अधिक चौकशी करताना त्याला इतर प्रश्न विचारावेत. उदाहरणार्थ, जे लक्षण असेल त्याची वेळ कोणती, सध्या जे लक्षण आहे ते लक्षण सध्या जे औषध घेत आहे त्याच्या आधी होते की औषध घेतल्यानंतर निर्माण झाले आहे. जर दुःख असेल तर ते नेमक्या कोणत्या जागी आहे, लोकेशन, व त्याच्या संवेदना सेन्सेशन नक्की कोणत्या प्रकारचे आहेत. हे काही दुःख आहे ते मधून दुखते की सारखे दुखते, ठरल्या वेळी दुखते की काय, सध्या जे दुखणे आहे ते किती वेळ राहते, कोणत्या विशिष्ट स्थितीत दुखते की काय, दुखणे कशाने कमी होते, ॲमेलेशन, किंवा कशाने जास्त होते, ॲग्रेशन, कोणत्या परिस्थितीत जास्त किंवा कमी होते, मॉडेलिटी, व ज्या दुखण्याबरोबर इतर कोणती लक्षणं आहेत काय, म्हणजे कॉन्कोमिटंट इत्यादीची चौकशी करावी. ॲफोरिझम 87. अशा बारकाईने चौकशी करीत असताना रोग्याला जे प्रश्न विचारतो त्याची पद्धती अशी असावी की जेणेकरून रोगी चुकीचे उत्तर देणार नाही. त्याला सूचक प्रश्न, लीडिंग क्वेश्चन, ज्यात प्रश्नाचे उत्तर अभिप्रेत आहे, विचारू नयेत. उदाहरणार्थ, तहान लागते काय, लागत असल्यास थंडगार पाणी हवे का, असा प्रश्न विचारू नये. त्याऐवजी कोणते पाणी प्यायला वाटते, थंड की गरम, असे विचारावे. हे सर्व सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण रोग्याचे जे काही चित्र उभे करणार ते अगदी बरोबर असावे, चुकीचे असू नये. ॲफोरिझम 88. रोगी स्वतःचा इतिहास सांगत असताना जर त्याने पूर्ण माहिती दिली नाही तर त्याला इतर प्रश्न विचारून शरीराच्या इतर भागात काही त्रास आहे की काय हे
सुद्धा विचारावे. तदनंतर त्याला त्याच्या मानसिक स्थितीविषयी, मेंटल जनरल व सर्वसाधारण स्थितीविषयी फिजिकल जनरल विचारे कोणतेही उत्तर जबरदस्ती काढून घेण्याचे प्रयत्न करू नये. रोगी आपणाला जे काही सांगणार, अपरिजम 89, रोगी आपणाला जे काही सांगणार व त्याच्या सांगण्यावरच आपण अवलंबून असतो. ते पूर्ण झाल्यानंतर व आपणाला जे काही विचारायचे आहे ते संपल्यानंतर जर रोग्याची पूर्ण माहिती मिळाली नाही तर वाटत असेल तर डॉक्टरने रोग्याची संपूर्ण माहिती मिळवण्याकरिता पुन्हा अधिक बारकाईने प्रश्न विचारावेत. उदाहरणार्थ, शौचाला किती वेळा जावे लागते, शौचाचा प्रकार कसा आहे, रंग वास वगैरे कसे आहेत, शौचाचा रंग पांढरा असल्यास त्यात आव वगैरे आहे काय, शौचाच्या वेळी पोटात दुखत असल्यास शौचाच्या आधी की नंतर दुखते, शौच झाल्यानंतर दुखणे कमी होते काय, शौचाच्या वेळी रोग्याला वांती होते काय, अशा वेळी तोंडाची चव घाणेरडेपणा, आंबट किंवा कडू आहे की काय, अशी चव काही पदार्थ खाल्याने निर्माण झाली की ती नेहमीच अशी चव राहते, बेचव की मातकट वगैरे तर नाही ना, अशी चव सर्व दिवसभर राहते की विशिष्ट वेळीच राहते, लघवी कशी होते, गडूळ वगैरे आहे की काय, गडूळ असल्यास सुरुवातीला अशी होती की काही वेळ राहिल्यानंतर गडूळ होते, लघवीत गाळ साचत असल्यास त्याचा रंग कसा आहे, रोगी झोपेत कसा वागतो, झोपेत बडबडणे, दचकून उठणे, कधी कधी उठून चालणे, कणणे वगैरे होते की काय, स्वप्ने पडतात की काय, असल्यास कशा प्रकारची पडतात, झोपताना पाठीवर झोपतो की विशिष्ट कडावर झोपतो, दुकऱ्या भागावर झोपतो की काय, झोपेत अंगावर पांघरून घेतो की नाही, झोपेतून सहजासहजी उठतो की गाढ झोपतो, झोपेत घोरतो काय व घोरत असल्यास श्वास आत घेताना की श्वास बाहेर सोडताना, झोपेतून उठल्यावर एकंदरीत कशी वाटते, जे काही लक्षण असेल ते किती वारंवार होते, प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा ते लक्षण आले तेव्हा तेव्हा काय कारण घडले, ते लक्षण कोणत्या स्थितीत म्हणजे बसताना, उभे राहताना, आराम करीत असताना किंवा श्रम करीत असताना जास्त होते, उपाशी पोटी की जेवणानंतर, सकाळी, दुपारी, सायंकाळी, पहिल्या रात्री, मध्यरात्री, उत्तर रात्री, थंडी वाजत असल्यास ती येण्याची वेळ, थंडी साधारण प्रमाणात की फार जोरात येते, ती शरीराच्या कोणत्या भागापासून सुरू झाली, त्यावेळी अंग गरम होते काय, जेव्हा सर्व अंग गरम होते तेव्हा चेहरा लाल होतो की नाही, शरीराचा काही विशिष्ट भागच गरम होतो की काय, त्याचे अंग गरम नव्हते पण नुसते त्याला गरम गरम वाटत होते काय, थंडी किती वेळ वाजत होती, गरम किंवा तापाची अवस्था किती वेळ होती, त्याला तहान होती काय, कोणत्या अवस्थेत होती, थंडीच्या अवस्थेत, उष्णतेच्या अवस्थेत की घाम येण्याच्या अवस्थेत, तहान कमी होती, तहान कशी होती, किती पाणी पित होता, पाणी गरम की थंड पाहिजे, घाम जेव्हा यायचा लागला सुरुवातीला की तापानंतर घाम किती प्रमाणात होता, घाम थंड होता की साधारण होता, शरीराच्या विशिष्ट भागावर होता की सर्व अंगावर होता, घामाला काही विशिष्ट प्रकारचा वास होता काय, थंडीच्या अवस्थेत किंवा तापाच्या अवस्थेत रोगी इतर काही तक्रारी करीत होता की काय, अशा पद्धतीने रोग्याला अनेक प्रश्न विचारून रोग्याकडून संपूर्ण माहिती गोळा करावी. वरच्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे रोग्याविषयी अपरिजम 90, वरच्या परिच्छेदात सांगितल्याप्रमाणे रोग्याविषयी संपूर्ण माहिती गोळा करत असताना किंवा ती माहिती गोळा करणे संपल्यानंतर डॉक्टरने स्वतः आपले निरीक्षण करावे, त्यांचं ऑब्झर्वेशन करावे. हे करीत असताना रोग्याला होणाऱ्या लक्षणापैकी रोगी अवस्थेतील लक्षणे कोणती व निरोगी अवस्थेतील लक्षणे कोणती ही काळजीपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करावा. टिप: निरीक्षणाबद्दल, रोगी जेव्हा आपणाकडे आला तेव्हा त्याची एकंदरीत वागणूक कशी होती,
तो खिन्न होता की काय, तो भांडकुळ होता की काय, तो चिंताग्रस्त होता काय, तो घाईघाईने आला होता काय, त्याचा चेहरा रडका होता की काय, तो निराश डिसओबेडंट व दुःखी होता काय, तो आशावादी हुबहूर होता की काय, तो शांत होता की चिडखोर होता, वगैरे गोष्टी डॉक्टरने स्वतः पाहण्याचा प्रयत्न करावा. रोगी स्वस्थ होता की काय, त्याला बोललेलं समजलं होतं की नाही, बोलताना त्याचा आवाज बसला होता की काय, सारखी बडबड तर करीत नव्हता ना, त्याच्या चेहऱ्याचा किंवा शरीराचा काही वास तर येत नव्हता ना, त्याच्या एकंदरीत चेहऱ्याचा किंवा शरीराचा रंग कसा होता, त्याची वागणूक एकंदरीत चळवळी होती किंवा शांत प्रकारची होती, त्याच्या तोंडाचा वास येत होता की काय, त्याच्या बाहुल्या विस्फरल्या होत्या की आकुंचन पावल्या होत्या, उजेडात किंवा अंधारात पाहिल्यास त्याच्या बाहुल्या काय फरक पडत होता, नाडीची गती कशी होती, त्याच्या पोटाची स्थिती काय होती, फुगले होते की आत गेलेले होते, त्याच्या त्वचेची काय अवस्था होती, कोरडी होती, ओली होती, गरम होती की थंड होती, एका विशिष्ट भागाची सर्व होती की सर्व देहाची होती, ती कोणत्या स्थितीत झोपला होता, हात डोक्यावर होते काय, त्याचे तोंड उघडे होते काय, त्याचे दोन्ही हात डोक्याच्या वर शरीराला लागून की शरीरापासून थोडे लांब असलेले होते काय, झोपेतून उठताना त्याला काही त्रास होता की काय, याशिवाय आणखी काही विशेष पाहिले की काय, इत्यादी गोष्टी डॉक्टरांनी स्वतः निरीक्षण केल्या पाहिजे. कारण रोगी जे काय सांगतो त्यापेक्षा डॉक्टरच्या निरीक्षणाला फार महत्त्व आहे. आणि अशा रीतीने मी एकूण 90 अफरजम पूर्ण केलेले आहेत आणि पुढील अफरजम पुढच्या वेळेला आपण करू.